नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स. आज आपण चिकन कटलेटची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यानंतर 3 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले, ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, पावडर मसाले घेतलेले आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. चवीनुसार मीठ, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट केलेले, अर्धा लिंबू घेतलेला आहे, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि 3 चमचे मैदा घेतलेला आहे. तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. चिकन जे आहे ते हळद मीठ लावून आपल्याला 10 मिनिटं मॅरिनेट करायचं आहे. त्यानंतर मिरे पावडर टाकून शिजून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता आपण कृती बघूया. एका भांड्यामध्ये आपण चिकन काढून घेऊ. अशा प्रकारे आज जर आपण कटलेट्स बनवली तर खूपच टेस्टी लागतात. नक्की ट्राय करू शकता आपण. त्यानंतर उकडलेले बटाटे जे आहेत ते जास्त आपल्याला शिजून घ्यायचे नाही आहेत. 70 ते 80% शिजवायचे आहेत. बटाटे आधी मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतले तरी चालतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर, जर आपल्याकडे पुदिना असेल तर पुदिना देखील आपण ट्राय करू शकता. त्यामध्ये खूपच छान टेस्ट येते पुदिन्याने. त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर पावडर मसाले टाकायचे आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करून घ्या पावडर मसाले काय काय घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला मैदा टाकायचा आहे. मैदा मी टाकलेला आहे. जी क्लिप आहे ती मिस झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला मिरे पावडर टाकायची आहे. मिरे जे आहेत ते बारीक क्रश करून घेतले तरी चालतात. तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आपण. त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यासाठी आपण बोनलेस चिकनच वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताला तेल लावून जे कटलेट्स आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आपण हव्या त्या आकारामध्ये कटलेट बनवू शकता.
आपल्याला सर्व कटलेट्स आधी बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे. त्यानंतर कॉर्नफ्लोअरची स्लरी करायची आपल्याला. 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे पाणी घट्टसर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आधी आपले जे कटलेट आहेत एक एक आपल्याला कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून मग ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचे आहेत आणि तव्यामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. तवा गरम करून आधी थोडंसं तेल टाकायचं आहे. एक एक कटलेट जे आहे ते आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला कटलेट जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लोअर अवेलेबल नसेल फक्त ब्रेड क्रम्समध्ये देखील बुडवून केले तरी चालतात. कटलेट हळूहळू सोडल्यानंतर कडेने आपल्याला तेल थोडं थोडं सोडायचं आहे. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं तेल सोडायचं आहे कडेने, म्हणजे कटलेट जे आहे ते छान गोल्डन ब्राऊन होतात. त्यानंतर हळूवारपणे थोडेसे पलटून घ्यायचे. गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका, कटलेट जळू शकतात त्यामुळे. खूपच टेस्टी अशी रेसिपी होते ही, नक्की ट्राय करून बघा. हे बघा कटलेट तयार झालेले आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.